सकाळी उठले तर आईने मस्त मोदक बनवले होते, ते मोदक खाल्ले आणि निघाले गणपती बघायला जायला. रेडी वगैरे झाले, व्हिडिओ रेकॉर्ड केल्या आणि गणपती बघून आले. त्या काही व्हिडिओ रेकॉर्ड करता आल्या नाही. अर्पिताचा 25 तारखेला बड्डे होता, मी आजारी होते म्हणून काही तिला गिफ्ट देता आलं नाही. तर आम्ही तिला गिफ्ट आत्ता दिलं. तिला क्लचर्स खूप आवडतात, तर क्लचर्स ओके होता. तुम्हालाही हवा असेल तर तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता. आणि आम्हाला करायचं होतं दुसऱ्या दिवशी लूक, तर आम्ही डान्स प्रॅक्टिस केली, स्टेप बसवल्या आणि नंतर पूर्ण फॅमिलीने सुद्धा डान्स करून घेतला. तुम्ही पण गणपतीमध्ये डान्स करता का? नंतर आम्ही घेतला होता ब्रेड पिझ्झा बनवायला. मस्त ब्रेड पिझ्झा वगैरे बनवला आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ला. रात्री आम्हाला झोपायला खूपच उशीर झाला होता, तर आम्ही लेटच उठलो. उठल्यानंतर आम्ही जो लूक करणार होतो तर सगळ्यांनी मस्त साड्या वगैरे लावल्या, मेकअप वगैरे केली. तर असं होता आमचा लूक. आणि नंतर मी माझ्या मस्त व्हिडिओ रेकॉर्ड केल्या, त्या मी नंतर पोस्ट करेनच. आणि या दोघींच्यासुद्धा मी मस्त व्हिडिओज वगैरे काढल्या. नंतर गेलो आम्ही बाप्पाजवळ फोटोज काढले, व्हिडिओज काढल्या. आणि काल ज्या स्टेप बसवल्या होत्या त्या काय मला जमल्याच नाही. मग आम्ही तेच व्हिडिओ वगैरे जशा जमल्या तशा केल्या. आणि नंतर झाली आमची आरती. आज जेवण करायला उशीर झाला होता, मला बनवायची होती बिर्याणी. 7 वाजले तरी आम्ही फोटोज काढत होते. तर बिर्याणी वगैरे केली आणि बिर्याणी आमची 9च्या टायमिंगला रेडी झाली होती. नंतर बसले सगळे जेवायला आणि सगळ्यांनी बिर्याणी खाऊन घेतली. आणि रात्री 12ची आरती झाली. 12च्या आरतीनंतर आम्ही पास्ता बनवलं होतं, त्याची काही व्हिडिओ काढली नाही. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.